सावरकरांना संमेलन अध्यक्ष करता आणि बाबासाहेबांची दखल घेत नाहीत. आणि शोभणेंचं जर असं म्हणणं असेल की त्यांना आम्ही बाहेर काढलं, तर तुम्हीच म्हणतायत, तर त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट बीट वाटत नाही. याचं कारण तुम्ही आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची दखल घेतलीत का? तुम्ही आमच्या महामानवाची दखल घेत नाही आणि तुमच्या काय पायगड्या घालून आम्ही स्वागत करायचं होतं का? आता आम्हाला ब्राह्मणी कावा कळतो म्हणून तुमच्या संमेलनांना घरघर लागणं हे ठरलेलं होतं. सत्य की जय हो. बरोबर 8 दिवस झाले विद्रोही साहित्य संमेलन अंमळनेरला पार पडून. हा खरं तर सर्व विद्रोहीच्या प्रक्रियेचा एक लेखाजोखा आढावा या निमित्तानं घ्यावा म्हणून आजचा हा सत्यवेध आहे. आज अनेक वर्तमानपत्रांच्या पुरवण्या भरल्या आहेत. साहित्य संमेलनं कशी रंगली किंवा रंगली नाहीत याच्याबद्दल. आणि नेहमीप्रमाणे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं पहिला आक्षेपच नोंदवावा असा वाटतो की या देशातली पत्रकारिता नेमकी कोणत्या थराला येऊन पोचलेली आहे. याचं कारण एकीकडे रिकाम्या खुर्च्या असं चित्र तुम्ही जेव्हा म्हणता, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं निगेटिव्ह का होईना पण सतत चर्चा करत राहता आणि जो महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन एक पर्यायी सांस्कृतिक साहित्यिक पर्याय उभा राहिलेला आहे, त्याची साधी चर्चा सुद्धा आपण करत नाही. आपण नेमके कोणाचे पित्ते आहोत, आपण कोणासाठी पत्रकारिता करतो हे पुन्हा पुन्हा प्रमुख प्रवाही पत्रकारितेनं सिद्ध केलेला आहे. पण याचा असा अर्थ नाही की भूमिका घेणारे पत्रकार, संपादक, चॅनल्स नाहीत. आणि आम्हाला याचा निश्चित आनंद आहे की जे भूमिका घेणारे पत्रकार आहेत, जे फॅसिझमच्या विरोधात उभे आहेत, जे लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवतात, त्यांनी दोन्ही बाजूंच्या संमेलनांचं यथोचित वर्णन जसं घडलं तसं करण्याचा प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीने केला. त्यांच्या प्रती मी ऋणही या निमित्तानं व्यक्त करते. काय झालं, 97व अखिल भारतीय साहित्य संमेलन अंमळनेरला भरलेलं होतं. 97 वर्षांचा प्रवास आणि 97 वर्षामध्ये जे झालं नाही आता ते अंमळनेरमध्ये होणार, शताब्दीकडे आम्ही कशी वाटचाल करतोय या पद्धतीचे ढोल सुरुवातीला बडवले गेले. संमेलन प्रत्यक्ष 2, 3, 4 तारखांना फेब्रुवारीच्या पारही पडलं. परंतु नाशिकला झालेलं संमेलन, उदगीरला झालेलं संमेलन, वर्ध्याला झालेलं संमेलन आणि आता त्यांचं 97व अंमळनेरला झालेलं संमेलन म्हणजे एकीकडे विद्रोही साहित्य संमेलनांचा चढता आलेख आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पाय उतार होताना किंवा आता त्यांचं जे कार्य होतं ते संपलंय. आता त्याची गरज इथल्या रसिकांना, साहित्यिकांना, वाचकांना राहिलेली नाही, ती फक्त सरकारलाच राहिलेली आहे. हे चित्र ठळकपणे अंमळनेरमध्ये सर्वांनी पाहिलं, अनुभवलंय. हा इतिहास याच्यासाठी आहे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातला, कारण एकीकडे सत्तेचा बेमालूम वापर म्हणजे राज्यकर्त्या वर्गानं त्यांना 7 कोटी रुपये साहित्य संमेलन घेण्यासाठी दान केलेले आहेत, दक्षिणा म्हणून दिलेले आहेत. त्या प्रत्यक्ष साहित्य संमेलनामध्ये 8 मंत्री उपस्थित आहेत. निवडणूक आयोग जो घटनादत्त म्हणजे संविधानामध्ये निर्माण केला गेलेला आहे, अशा निवडणूक आयोगाची संपूर्ण मदत घेऊन परिसंवाद घेणं, निवडणूक आयोगाचे जे BLO बूथ लेवल ऑफिसर्स म्हणून शिक्षक नेमलेत त्यांना सक्ती करणं उपस्थित राहण्याची, जिल्हा परिषदेच्या शाळांना सक्ती करणं विद्यार्थी घेऊन या, मुख्याध्यापक हजर राहिले पाहिजे, असं सगळं असताना म्हणजे एकीकडे केवळ 4-8 मंत्री नाहीत, केवळ
7-8 कोटी रुपये असं नाही, तर संपूर्ण शासकीय यंत्रणेचा गैरवापर, मिसयूज करून एक संमेलन भरत होतं अखिल भारतीय नावाचं. आणि आम्ही जे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेणारे लोक होतो, आमच्यापाशी काय होतं? आमच्याकडे ना त्यांच्यासारखा पैसा होता, ना कोणालाही सक्ती करणं हे आमचं कल्चरच नाही, ही आमची संस्कृतीच नाही. म्हणजे आम्ही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची बाजू घेऊन, महामानवांचा विचार घेऊन संमेलन संघटित करत होतो. त्यांच्या पुढे खरं तर आम्ही सर्वच जण खूप फाटके कार्यकर्ते होतो. पण असं असताना सुद्धा सत्याचा विजय हा नेहमी होतोच, हे 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये रसिकांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्यातून पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. म्हणजे लोक सत्तेला सलाम करतात असं नाही, तर योग्य वेळेला लोक सत्याच्या बाजूनच उभे राहतात, हे 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये लोकांनी दाखवून दिलेलं आहे. संमेलन 2 दिवसांचं होतं. संमेलनाच्या पूर्वसंध्येला एका स्त्री प्रश्नावर आधारित स्त्रियांचं भावविश्व व्यक्त करणारं नली नावाचं श्रीकांत देशमुखांनी लिहिलेलं नाटक याचं सादरीकरण होतं. आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून विद्रोहाच्या सोबत आम्ही आहोत, विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं भरवलेलं संमेलन महत्वाचं आहे, अशी मुनाशी खूणगाठ बांधून हजारो लोक हे अंमळनेर नगरीमध्ये दाखल होतात. हा त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. नली नाटक सुरू होतं आणि मंडप बघता बघता खुर्च्या सगळ्या संपतात. आम्ही आयोजक या चिंतेत की आता लोक उभे राहत आहेत, आणखीन खुर्च्या मागवतोय, दुसऱ्या मंडपातल्या खुर्च्या आम्ही तिथे आणतोय, तरीही लोकांना उभं राहून नाटक बघावं लागलं. मला वाटतं ही विद्रोहीला पूर्वसंध्येलाच मिळालेली दाद म्हणजे आमच्या विजयाची सुरुवात होती. आम्ही कोणत्या नाटकांचा समावेश तिथे केला, कोणत्या कथाकथनांचा सहभाग त्याच्यामध्ये राहिला, कोणत्या विषयांवरचे परिसंवाद घेतले. आज 97 अखिल भारतीयची संपूर्ण चर्चा करताना विद्रोहीतल्या खुर्च्या रिकाम्या नाहीत आणि इकडच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. तुमच्याकडे जेवणाची धांदल उडाली, यांच्याकडे उडाली नाही. त्यांच्याकडे लोक गेले, तुमच्याकडे का आले नाहीत, हे प्रश्न लोक विचारतायत. आणि 97 साहित्य संमेलन हे आता इथून पुढे साहित्य संमेलन घेणं हे अखिल भारतीयवाल्यांनी बंद करावे, असेही सल्ले काही पत्रकार मित्रांनी दिलेले आहेत. पण आम्हाला आज असं वाटतंय की केवळ तिथे लोक गेले नाहीत, तिथे पैसे भरमसाठ एवढीच आमची टीका नाही. आमचं म्हणणं हे नीट समजावून घेतलं गेलं पाहिजे. आम्ही असं म्हणतोय की ही वेळ येणारच होती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर की लोक त्यांच्याकडे पाठ फिरवतील. याचं कारण जे स्वप्न महात्मा फुल्यांनी 19व्या शतकात पाहिलं आणि ते ज्या विचारांवर आधारित होतं, ते विचार आता जनमनाची पकड घ्यायला लागलेत. महात्मा फुल्यांनी ग्रंथकार सभेला, यांचा प्रवास ग्रंथकार सभा, साहित्य परिषदा, अखिल भारतीय भाषा मंडळ असं करत करत यांचा प्रवास झालेला आहे. आधी ग्रंथकार सभा, ते आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पण या सगळ्या संमेलनांचा 97 संमेलनांचा तुम्ही आढावा घ्या. 97च्या 97 संमेलनामध्ये प्रमुख चर्चा साहित्यिकांची बडदास्त ठेवणं हीच तुम्हाला झालेली दिसते. साहित्य मूल्य, साहित्य व्यवहार आणि तिथपासून एक सौंदर्यशास्त्रापर्यंतची चर्चा, असं दर्जेदार विचार, साहित्याचा विचार अखिल भारतीयमध्ये गांभीर्यानं कधीच केला गेला नाही. याचं कारण पेशवाईमधल्या ब्राह्मण भोजनावळींचं पुनरुज्जीवन खरं तर अखिल भारतीयमध्ये होत राहिलेलं आहे आणि अशा प्रक्रिया दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. फुल्यांनी ग्रंथकार सभेला पत्र पाठवलं, त्यात जे म्हटलंय त्या विचारांचा आज 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे विजयी होतंय, खरं तर महात्मा फुल्यांच्या विचारांचा हा विजय असं आम्ही मानतो. फुल्यांनी सांगितलं होतं, जेव्हा आमचे ग्रंथकार निर्माण होतील तेव्हा ते स्वतःच्या ग्रंथकार सभा स्वतः भरवतील. आम्ही 99 साली प्रवास सुरू केला, त्याच्या अगोदरही खूप प्रवास झालेला आहे. दलित साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, यांचे साहित्य प्रवाह होते. 99 सालापासून विद्रोही साहित्य संमेलन, विद्रोही सांस्कृतिक चळवळ
ती उभी राहिली आणि सर्व प्रवाहांना एकत्रित करून विद्रोहाचा जागर सुरू झाला. फुल्यांच्या पत्रावर हे विद्रोही साहित्य संमेलन भरायला सुरुवात झाली, पण केवळ त्यांना पर्याय विद्रोही साहित्य संमेलन राहिलं नाही, त्याच्या पलीकडं आज ते पोहोचलेलं आहे. आज मला हे सांगताना आनंद होतो की विद्रोही साहित्य संमेलन 18 याचं जे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन कुणी घेतलं? हो, ते घेतलं स्वागताध्यक्ष, मुख्य संयोजक, मुख्य समन्वयक, निमंत्रक, सगळी आमची समिती, आमची विद्रोहीची सर्व समिती ही आम्ही माणसं होतोच. पण मला हे सांगायला आनंद होतो की 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे जनतेचं साहित्य संमेलन बनलं. जनता म्हणत होती आमचं संमेलन आहे. आणि म्हणूनच सामाजिक माध्यमांवर जरी प्रस्थापित वर्तमानपत्रांनी जागा दिली नाही, जागा न देण्याचा त्यांचा इतिहासच आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे लेख छापलेले नाहीत, त्यांच्या बातम्या छापलेल्या नाहीत, म्हणून ते आमचं खूप मोठं स्वागत करतील आणि आमच्या बातम्या आणि आम्हाला त्यांच्या वृत्तपत्रात जागा देतील या भ्रमात आम्ही नाहीतच आहोत. पण तरी ही जी पर्यायी माध्यमं उभी केली जनतेनं, त्याच्यामधून विद्रोही बद्दलची भरभरून चर्चा, आपले अनुभव लोक सांगत होते. कवी संमेलनाचा असेल, चित्र दालन होतं त्याचा असेल, मला वाटतं हे जनतेनं ताब्यात घेतलेलं संमेलन होतं, हे त्याचं सर्वोच्च वैशिष्ट्य आहे. आणि ते स्वरूप बनलेलं आम्ही बघतोय याचा आम्हाला फार मनापासून आनंद झाला. फुले असं म्हटले होते की तुमच्या ग्रंथ सभेमध्ये आम्ही का येत नाही याचं कारण अखिल मानवाचं हित होईल असं बीज तुमच्या ग्रंथकारांच्या ग्रंथांमध्ये नाही. आणि आज 21व्या शतकातल्या पत्रकारिता करणाऱ्या, ब्राह्मणी पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. साहित्यिकांनी त्याचं विश्लेषण 97व्या संमेलनाचं जे जे करतायत त्यांनी कृपया हे लक्षात घ्यावं की हे केवळ तालुक्याला संमेलन होतं म्हणून पडलं, शोभणे होते म्हणून पडलं, अशोभणे होते म्हणून पडलं, जेवण नव्हतं म्हणून पडलं असं झालं नाही. संमेलन तुमचं पडणारच याचं कारण तुमचे जे ग्रंथकार आहेत त्यांच्यात अखिल मानवाची एकी व्हावी या विचारांचं बीज नाही. तुम्ही घालमोडे दादा आहात म्हणून तुमच्या संमेलनाला घरघर लागणं हे ठरलेलं होतं आणि ते 2024 सालामध्ये प्रत्यक्ष घडताना आम्ही पाहतोय. म्हणजे ज्या विचारांवर आधारित तुम्ही संमेलन प्रक्रिया सुरू केली 1873-76 पासून काय, तर ती मुळात तुमची प्रक्रियाच उच्च जात वर्गीय समर्थक होती आणि त्यामुळे शूद्र अतिशूद्र जातीतले स्त्री पुरुष लिहायला लागेपर्यंत, बोलायला लागेपर्यंत तुमची प्रक्रिया चालली. आता आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलोत. आता आम्हाला ब्राह्मणी कावा कळतो म्हणून तुमच्या संमेलनांना घरघर लागणं हे ठरलेलं होतं आणि ते नेमकं आज आपल्याला घडताना दिसतंय. हे कृपया विश्लेषण करत असलेल्या सर्व माणसांनी लक्षात घ्यावं. हा विचारांचा विजय आहे आणि विषमतावादी विचारांचा पराभव आहे हे सांगताना मला आनंद होतोय. 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे गाजलं, लोक त्याच्याकडे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, याची जी अनेक कारणं आहेत, त्या अनेक म्हणजे आम्हाला संमेलन संघटित करत असतानाचे जे अनुभव आहेत ते आम्हाला काय सांगतायत. विद्रोहीची कार्यक्रम पत्रिका 15 पानांची आहे, म्हणजे जवळजवळ एक पुस्तिका होईल असं विद्रोहीची कार्यक्रम पत्रिका आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये जवळपास 500 बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांचा कुठे ना कुठे सहभाग, संमेलनामध्ये मांडणी करण्यात, सूत्रसंचालन करण्यात, विषय पुढे नेण्यामध्ये आपल्याला दिसतो. हे आहे आमच्या मते बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व. 4-2 उच्च जातीतले साहित्यिक घ्यायचे आणि त्यांच्याच भोवती कौतिक फिरवायची अशी प्रक्रिया आता लोक सहन करणार नाहीत हे लोकांनी दाखवून दिलंय. आमचे विचार बोलणारे, आमचं भावविश्व जिथे आहे, उमटत आहे, तिथे आम्ही जाणार हे कार्यक्रम पत्रिकेतून लोकांना पाहायला मिळालं आणि त्या कार्यक्रम पत्रिकेला लोकांनी दिलेली दाद आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये 3 घसघशीत आशय असणारे परिसंवाद झालेले आहेत आणि ज्या परिसंवादांमध्ये सर्जनशील साहित्यिक पण आहेत, साहित्याचा अभ्यास करणारे समीक्षक पण आहेत, साहित्याचा संपूर्ण चळवळ चालवणारे कार्यकर्ते, या सर्वांना सामावून घेणारी
ही विषय पत्रिका संपूर्ण ही विद्रोहीनं समोर ठेवली. धर्माधर्माची चर्चा वेगळ्याच पद्धतीनं चालवणारे लोक, पण समतावादी या देशामध्ये एक धर्म, एक देश, एक निवडणूक अशा पद्धतीनं लोक चाललेत. या संस्कृतीला आमचा विरोध आहे, या विचारांना आमचा विरोध आहे. याचं कारण भारत देश हा बहुविध संस्कृतीचा देश आहे. हजारो लोक आपापल्या पद्धतीनं जीवन जगतात आणि भारताचं संविधान त्यांना ते स्वातंत्र्य देतं. तुम्ही ज्या धर्माचे आहात तो धर्म अभिमानानं सांगण्याचा, जगण्याचा, एखादा धर्म आवडला नाही तर त्याचा त्याग करण्याचा, नवा धर्म प्रस्थापित करण्याचा मूलभूत अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे. याचा विसर काही लोकांना सोयीस्करपणे पडलाय आणि एक धर्माची चर्चा आपल्याला जोरदार चालवता जाताना दिसतेय. आणि म्हणून समतावादी धर्मप्रवाहांवरची चर्चा जी जवळजवळ 2.5 तास चालली होती, तो मुख्य परिसंवाद होता, महाचर्चा त्याच्यामध्ये झाली आणि तो परिसंवाद लोक अत्यंत शांतपणे ऐकत होते आणि हे आपल्या मनात साठवत होते की एक देश, एक झेंडा, एक धर्म असं असत नाही. हजारो पद्धतीचे संप्रदाय आणि विचार इथे परंपरेनं चालत आलेले आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाला धक्का लागता कामा नये. या विचारांनाच आपल्या उपस्थितीतून रसिकांनी पावती दिली, पाठिंबा दिला असं आम्हाला आज म्हणावंसं वाटतंय. परिसंवादांमध्ये शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, काळ मोठा कठीण आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर इतके हल्ले आम्हाला होताना दिसतायत. चॅनल बंद पाडली जात आहेत, पत्रकारांना जीवे मारलं जात आहे, कोण रिफायनरी बद्दल आवाज उठवणारा पत्रकार आहे त्याची गळचेपी केली जाते, जाहिराती मिळू द्यायच्या नाही, मुस्कटदाबी करायची. या गोष्टी दररोज आपण अनुभवतोय आणि अशा अभिव्यक्तीचा जीव गुदमरत असताना आम्ही काय करणार आहोत? आम्ही लोकशाही मूल्यांवर विश्वास असणारी माणसं आहे आणि म्हणून या देशात जाती अंताची लोकशाही क्रांती झाली पाहिजे असं आम्ही मानतो. आणि ही लोकशाही क्रांती करायची असेल तर आम्ही आमच्या शब्दांनाच शस्त्र बनवणार आहोत. शस्त्रांच्या क्रांतीवर आमचा विश्वास नाही. आम्ही बुद्धाच्या करुणेचे लोक आहोत. आम्हाला महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जायचंय आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीनं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आमची रत्न काय आहेत? आमची संपत्ती काय आहेत? शब्द म्हणजे आमचा विचार, आमचं ज्ञान हेच हत्यार आहे. हे आम्हाला महामानवांनी सांगितलं आणि या विचारांवरचा एक परिसंवाद विद्रोहीमध्ये गाजला. तुकोबांपासून गौतम बुद्धांपासून सर्व परंपरा या आम्हाला जनप्रबोधन, लोकप्रबोधनाचा मार्ग दाखवत आलेला आहे आणि त्याचा वारसा आम्ही विद्रोहीमध्ये 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये एका परिसंवादात घेतला. त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे त्या विचारांना मिळालेला प्रतिसाद आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही कवी संमेलनं ठेवली, गझल संमेलनं ठेवली. गझल संमेलन एक स्वतंत्र ठेवण्याचं एक विशेष कारण निश्चितपणे होतं. दरवेळेसच आपण गझलकार हे विद्रोहीमध्ये सहभागी होत असतात. आम्हाला सुरेश भटांसारखे गझलकार हे वंदनीय आहेत. जे उशक काल होता होता काळ रात्र झाली आणि सुरेश भटांसारख्या गझलकारांची आम्हाला आज ते जे म्हणत होते उशक काल होता होता काळ रात्र झाली, आम्हाला आता काळ रात्र होताना दिसतेय आज 2024 मध्ये आणि उशक काल झाला पाहिजे हे स्वप्न पाहणारे आम्ही विद्रोही आहोत. गझल संमेलन त्यामुळे 1-1.5 तासांचं स्वतंत्र आयोजित केलेलं होतं आणि सहभागी झालेले जे गझलकार होते त्यांनी त्यांच्या शेर, मक्ता, गझलीमधून या व्यवस्थेला प्रश्न विचारले. व्यवस्था कशी आहे याची चिरफाड गझलेच्या माध्यमातून केली. पलीकडे व्यवहार काय होता? गझलवाल्यांना अक्षरशः हुसकावून दिले. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सहभागी सुद्धा करून घेतलं नाही. मग गझलकारांनी पर्यायी संमेलन घेतलं. म्हणजे सुरुवातीपासून जे सर्जनशील साहित्यिक आहेत, कवी आहेत, गझलकार आहेत, त्यांना हाडतूड करण्याचा, त्यांना दुय्यम लेखण्याचा व्यवहार अखिल भारतीय म्हणवणाऱ्यांकडून सातत्यानं झालेला आहे आणि आम्हाला याचा अभिमान वाटतो की आम्ही सर्वसमावेशक हे संमेलन करू शकलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं.
राज्यभरातले गझलकार त्यात सहभागी झाले. नितीन चंदन शिवे असतील, अनेक म्हणजे किती नावं घ्यावीत असे क्रांतिकारी कवी जे पांडुरंगाबद्दल बोलतायत, जे संविधानाबद्दल बोलतायत, जे विद्रोहाबद्दल बोलतायत, असे प्रशांत मोरे गायक आता झाले आहेत, ते लोककवी आहेत. त्यांच्यासारखे लोक हे तिकडचं निमंत्रण नाकारून विद्रोहीमध्ये सहभागी झालेत. हेही विद्रोहीचं एक मोठं असे लोक सहभागी होत गेले, काफिला बनत गेला. आज जे लोक असं म्हणतायत की नाही नाही तिकडे हे चुकलं म्हणून संमेलन अयशस्वी झालं, तर आम्ही खरं तर त्यांना असं म्हणतोय, तू इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला क्यों लुटा. त्यांचा काफिला लुटला गेला याचं मुख्य कारण तुमचा असत्यावर उभा राहिलेला संपूर्ण साहित्य व्यवहार होता, म्हणून तुमचा काफिला लुटलाय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन अनेक अनेक गोष्टींनी गाजलं. खूप माणसं आली आणि त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये कॅमेराला हत्यार बनवलाय आणि आपला विचार समाजामध्ये पोहोचवलेला आहे. आमच्या खूप मित्रमैत्रिणींनी त्यांच्या फेसबुकवर असेल, त्यांच्या अनेक समाज माध्यमांवर असे फोटो टाकले. आईचा पदर धरून एक मुलगा चित्रप्रदर्शन बघतो आहे. प्रवेशद्वारापाशी साक्षी मलिकचे बूट आम्ही प्रतिकात्मकरित्या ठेवले होते. ते बूट शाळेतल्या मुली खूप आशेनं बघतायत असे फोटो अनेक समाज माध्यमांवर पोहोचले. साक्षी मलिक ही आम्हाला आमची मैत्रीण, आमची बहीण वाटते, आमची ती प्रतिनिधी आहे. देशासाठी खेळणाऱ्या एका खेळाडूशी जे असभ्यपणे वर्तन केंद्रातल्या सत्ताधारी वर्गानं केलं, त्याचा निषेध आम्ही त्याही वेळेस केला. आम्ही साक्षी मलिकच्या सोबत तिच्या लढ्यामध्ये होतो आणि आम्ही प्रतिकात्मकरित्या साक्षी मलिकवर मराठीत ज्या कविता आल्या, मारुती कसाब सरांची असेल, लक्ष्मी यादव अनेक माणसांनी केल्या, त्या 2 प्रतिकात्मक कविता आणि साक्षी मलिकचा बूट प्रवेशद्वारापाशी ठेवला. आम्हाला लोकांनी येऊन येऊन तुम्ही हे खूप चांगलं केलं, फॅसिझमच्या विरोधात असं सुद्धा लढता येतं, फक्त एक बूट तिथं ठेवणं हा पॉलिटिकल मेसेज, हा सामाजिक संदेश, हा विचारांचा संदेश तुम्ही दिला, याबद्दल तुमचे आभार असं सांगायला लोक येत होती. आम्हाला वाटतं 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन या अर्थानं सुद्धा यशस्वी 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 ठरलेला आहे. या संमेलनामध्ये चित्रकार, पत्रकार म्हणजे जे भूमिका घेणार आहेत, शिल्पकार हे आमच्या या काफिल्यात विद्रोहाच्या महाप्रवाहात जोडले गेले. एरवी शिल्पकला असं म्हटलं की त्याची एक विशिष्ट पद्धतीनं प्रस्थापितांनी मांडणी केलेली आहे. मग शिल्प कुठली चांगली, कुठलं चिन्ह त्याच्यामध्ये असलं पाहिजे, पण त्याही प्रस्थापित मांडणीची मोडतोड ही झालेली आहे. शिल्पकलेचा एक अब्राह्मणी इतिहास आहे. आमची शिल्पकला आमच्या विचार व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. हे कला दालनामधल्या आमच्या शिल्पकार सहकारी मित्रांनी तिथे दाखवून दिलं. सुलेखनकार म्हणजे सुलेखन अलीकडच्या काळामध्ये पिढीला माहिती आहे, टी शर्टवर वेगवेगळ्या अक्षरांनी काहीतरी लिहिणं, इतकंच मर्यादित सुलेखनकाराचं काम नसतं. सुलेखनकारानं तिथे कबीराचा दोहा लिहिलाय सुंदर अक्षरांमध्ये, आणि हे जे बाहेर भांडतायत रामाच्या नावाने, पण आम्हाला कबीरांनी सांगितलेला राम रहीमचा संपूर्ण संस्कार हा सुलेखनकार त्यांच्या लेखणीतून तिथे साकारत होते. प्रत्यक्ष लोकांपुढे ते लिहून दाखवत होते, आपली कला सादर करत होते, चित्र बनवत होते. म्हणजे चित्र, छायाचित्र, शिल्पकला या सर्व माध्यमांचा विद्रोहाच्या जागरासाठी वापर हा 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये झाला आणि लोकांनी त्याला खूप भरभरून दाद दिली. माझा शेतकरी नावाचं नानू नेवरे यांचं छायाचित्रांचं प्रदर्शन जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आहे. नानू नेवरे हे दरवर्षीप्रमाणे अंमळनेरला 2 दिवस अगोदर त्यांच्या चित्रांसह दाखल झाले आणि जाताना निघताना आम्हाला अत्यंत आनंदाने चहा पाजत म्हटले की आता मी विद्रोहीचा फुल टाईम कार्यकर्ता बनलोय. आम्हाला वाटतं हे 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं यश आहे.
हजारो माणसांनी गटचर्चांमध्ये सहभाग घेतला आणि अध्यक्षांनी तो विचार मंचावरून मांडला. प्रत्येक आलेल्या माणसाला साहित्य संमेलनामध्ये बोलण्याचा अधिकार विद्रोही साहित्य संमेलनात मिळतो, याचा आनंद अनेक सलग साहित्य संमेलनामध्ये येणारे रसिक सांगत होते, श्रोते सांगत होते. हे ऐकून आमचे कान निश्चित तृप्त झाले. आम्हाला त्याचा खूप मनापासून आनंद निश्चितपणे वाटला. या विद्रोही साहित्य संमेलनाचं जे संपूर्ण स्वरूप 2 दिवस लोकांनी पाहिलं, पण त्याच्या मागे खूप प्रचंड मेहनत केलेली लोक आहेत. 1 मूठ धान्य, 1 रुपया विद्रोहीसाठी मोहिमा आम्ही तालुक्यात घेतल्या. तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात घेतल्या. शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग हा या संमेलनामध्ये राहिला. त्यांनी निधी गोळा करण्यासाठी असू देत, प्रचारपत्रकं वाटणं, फेऱ्या काढणं विद्रोहीच्या प्रचारासाठी, या सर्वांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, वकील, सामान्य कार्यकर्ते यांनी खूप जीवापाड मेहनत घेतली. आणि 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये एक विशेष उपलब्धी अशीही झाली की यंदा मागच्या वर्षीप्रमाणे तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये महिला समित्या स्थापन झाल्या. विद्रोही साहित्य संमेलन संघटित करण्यासाठी गावोगाव स्कूटीवर आमच्या विद्रोही भगिनी या प्रचारासाठी संध्याकाळी निघायच्या आणि 8-9 वाजता घरी यायच्या. आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, सर्व लोकांच्या टीम वर्कमुळे 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन एका उंचीवर हे आपल्याला आज गेलेलं दिसतं. समाजातल्या सर्व स्तरातली माणसं, म्हणजे ज्यांना 2 वेळचं जेवणाची भ्रांत आहे अशी सुद्धा, आणि ज्यांच्याकडे आता आरक्षणामुळे असेल, आणखीन अन्य कारणांमुळे नोकरी आहे, थोडी संपन्न अवस्था आहेत, अशी सर्व मध्यमवर्गीय माणसं, भूमिका घेणारी माणसं, अशा सर्वांचा सहभाग हे 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य राहिलं. पलीकडे मात्र विशिष्ट वर्णाचे, विशिष्ट तुम्हाला वस्त्र परिधान केलेले, दागिने परिधान केलेले ही माणसं पलीकडे तुम्हाला दिसतील. इकडे सर्वसामान्य महाराष्ट्राचा चेहरा हा 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्याला बघायला मिळत होता. हेही एक आमचं वैशिष्ट्य राहिलं. म्हणजे 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन तर जिजाऊ आणि साऊंच्या लेकींच्या योगदानामुळे एवढं उंची गाठू शकलं, हे सांगताना सुद्धा मला प्रचंड आनंद होतोय. आपल्या संमेलन भरभरून प्रतिसाद लोक देत आहेत. हा प्रतिसाद ते देत आहेत याचं कारण त्यांना ज्या पद्धतीचा विचार तिथे ऐकायला मिळतोय, तिथे त्यांना ज्या पद्धतीच्या कविता, म्हणजे ते आपल्या भोवतालचं जगत हे तिथे साहित्याच्या माध्यमातून साकार होताना पाहतायत. आणि म्हणून लोकांचा त्याच्यावर, विद्रोहीवर काय जीवच जडलेला आहे ते तिथे मोठ्या संख्येनं सहभागी आपल्याला होताना दिसत आहेत. पण दुसरीकडे मात्र आपल्याला या सगळ्या म्हणजे जिथे आशयगर्भ कार्यक्रम पत्रिका नाही, जिथे जो संमेलनाचा अध्यक्ष आहे त्याचा साधा परिचय लोकांना नाही, इतकंच काय, अंमळनेरमध्ये जेवढेही फ्लेक्स बॅनर आम्ही पाहिले, साधं संमेलनाध्यक्षाचा फोटो सुद्धा कुठल्या बॅनरवर लावलेला नाही. इतकं साहित्य संमेलनाबद्दलची अनास्था असणारे लोक संघटित करण्यामध्ये असतील तर काय होतं. उपमुख्यमंत्री तिथे येतात आणि त्यांचं भाषण ऐकायला शाळेतल्या विद्यार्थ्यांना बसवलं जातं, याच्याबद्दलची नाराजी सुद्धा ते व्यक्त करतात. म्हणजे त्यांचं काय काय उणं होतं त्याच लोकांनी खरं तर सगळं सिद्ध केलेलं आहे. आणि इकडे मात्र आपल्याला एक भूमिका घेणाऱ्यांची उत्स्फूर्तता, लांबून लांबून आलेले लोक, आमची कमी कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. हॉटेल बुक करून ठेवणं व शासकीय विश्रामगृह तर ते सरकारच तिकडे सहभागी असल्यामुळे आम्हाला उपलब्ध नाही होतील याची त्यांनी काळजी घेतली. पण आनंदाची गोष्ट, आमचे लोकांनी घराची दारं सताड उघडी ठेवली आणि आलेल्या प्रत्येक माणसाचा पाहुणचार त्याला घरी ठेवून केला. हे तुम्ही आमची नाकाबंदी करणार असाल तर आम्ही ती उलथवून लावू, हा संदेश सुद्धा संयोजनामध्ये सुद्धा
अंमळनेरकर म्हणजे सामान्य माणसांनी आमच्या घरात 4 पाहुणे पाठवा, 5 पाठवा, 2 पाठवा असा निरोप ते घेऊन येत होते. तर एकूण संमेलन हे सर्वांच्या कष्टामुळे यापर्यंत पोहोचलं. पण कष्ट घेणारी माणसं ही विशिष्ट विचारांची होती आणि विशिष्ट विचारांसाठी विद्रोही साहित्य संमेलन संघटित करण्यात पुढाकार घेणारी होती. म्हणून हे साहित्य संमेलन उंचीला गेलं असं आम्हाला वाटतं. या संमेलनाचे अध्यक्ष हे डॉक्टर वासुदेव मुलाटे सर होते, यांनी ग्रामीण साहित्याच्या स्थापनेपासून ग्रामीण साहित्याचा झेंडा घेऊन ते उभे राहिले नाही आणि आम्ही त्यांना यासाठीच सलाम करतो की हा ग्रामीण साहित्याचा झेंडा त्यांनी कधीच अखिल भारतीयच्या तंबूत नेऊन गाडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे अनेक सहकारी इकडे तिकडे पळाले, आनंद यादवांसारखे, परंतु मुलाटे सर मात्र इकडे घट्टपणे पाय रोवून उभे राहिले आणि असा भूमिका घेणारा साहित्यिक हा 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता. संपत सरल येणार होते, पण त्यांचं अँजिओप्लास्टी केली गेल्यामुळे ते तिथे उपस्थित राहू शकले नाही. पण मी पुन्हा तुम्हाला सर्वांना भेटायला येईन, तुम्ही माझी सर्व भावंडात असा पत्र त्यांनी आम्हाला पाठवलं. आणि रेहमान अब्बास म्हणजे ज्यांना 2 वेळा साहित्य अकादमी मिळालेली आहे त्यांच्या कादंबरीला, असे रेहमान अब्बास धामसकर यांच्या हस्ते विद्रोहीचं उद्घाटन झालं. एक वैशिष्ट्यपूर्णरित्या उद्घाटन. सामान्य माणसाच्या तोंडावर पट्टी बांधलेली आहे, बोलू नकात, आणि लेखणीला साखळदंड जोडलेले आहेत, लिहू नकात. लेखणीला लावलेली साखळदंड तोडून आणि सामान्य माणसाच्या तोंडावर लावलेली पट्टी, प्रतिकात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे आम्ही असल्यामुळे ही तोंडावर लावलेली पट्टी आम्ही काढली. उद्घाटन रेहमान अब्बास यांनी केलं आणि त्या सामान्य माणसाच्या तोंडावर लावलेली ही पट्टी काढून आणि पेनाला लावलेली साखळी तोडून आम्ही विद्रोहीचं उद्घाटन यावर्षी केलंय. आणि आमचा त्याच्यातनं सांगावा एक होता, बोल के लब आजाद है तेरे. तर हे लब आजाद ठेवण्यासाठी विद्रोहाचा जागर असाच चालत राहील. वर्तमानपत्रांनी काहीही निगेटिव्ह चर्चा केल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही. आता वेळ बिचाऱ्यांवर अशी आलेली आहे की त्यांना तिकडे कुप्रसिद्धी मिळते, त्यांच्याकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, म्हणून नेमके प्रेक्षक कुठे जमलेत असं बघायला आणि खरं तर आमचं थोडंसं फुटेज खायला त्यांचे अध्यक्ष आमच्याकडे आगंतुकपणे येताना दिसतात. ही दुसरं वर्ष आहे. वर्ध्याला सुद्धा आले, पण वर्ध्याला सन्मानाने आले, आम्हाला निरोप देऊन आले, आम्ही येतोय. मग आम्ही त्यांचं मंचाच्या खाली फूल देऊन स्वागत केलेलं होतं. यावर्षी मात्र रवींद्र शोभणे विद्रोहीच्या मंडपात ज्या पद्धतीनं आले, लवाजमा घेऊन येणं, 50 लोकांना जणू काही एखादा राजकीय पुढारीच दुसऱ्या पुढाऱ्याच्या सभेमध्ये घुसल्यासारखं येणं, आल्यानंतर आमचा कार्यक्रम चाललाय तो डिस्टर्ब होईल या पद्धतीनं लोकांना हात जोडत पुढे चालणं. लोक विचारत होते कोण येथे ग्रहस्थ, त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. शोभणेंनी विद्रोहीमध्ये असं आगंतुकपणे येणं अत्यंत चुकीचं होतं. त्यांना आम्ही अध्यक्षांची भेट घालून देऊन नंतर सांगितलं की तुम्ही आमचा कार्यक्रम डिस्टर्ब करू नका, बळीराजा अन्न शिवार आहे तिथे जेवायला चला. शोभणेंनी कांगावा केला आणि मी अस्पृश्य आहे का, मला बाहेर काढतायत, मला बाहेर काढतायत, ह्यांनी मला विद्रोह्यांनी धक्काबुक्की केली. शोभणेंचं खरं तर आगंतुकपणे तिथे येणं हेच अशोभनीय कृत्य आहे. अशा पद्धतीनं दुसऱ्याचा कार्यक्रम डिस्टर्ब करण्याचा अधिकार त्यांच्या अध्यक्षाला नाही. यायचं होतं तर आमच्या कानावर घालायचं, आमची थोडी तुम्हाला वेळ केव्हा हे विचारायचं होतं. पण सौजन्यशील वागतील ते अखिल भारतीयवाले कसले, त्यांना असं वाटतं की सरकार आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण कोणालाही जणू काही जाऊन तिथे काही करू शकतो. आणि या कारणामुळे शोभणेंना आम्ही अन्न शिवाराकडे घेऊन गेलेलो होतो. आणि शोभणेंचं जर असं म्हणणं असेल की त्यांना आम्ही बाहेर काढलं तर तुम्हीच म्हणतायत, तर आम्ही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट बीट वाटत नाही. याचं कारण तुम्ही आजपर्यंत
बाबासाहेब आंबेडकरांची दखल घेतलीत का? तुम्ही आमच्या महामानवाची दखल घेत नाही आणि तुमच्या काय पायगड्या घालून आम्ही स्वागत करायचं होतं का? ही आमची भूमिका निश्चित आहे. इथून पुढे यायचं असेल तर आधी परवानगी घेऊन आणि आमच्या टर्म्स कंडिशनवर, आमच्या अटींवर आमच्या संमेलनाध्यक्षांची भेट घ्यायला तुम्ही या, असंच खरं तर आम्ही सांगणार आहोत. आगंतुकपणे कुठल्याही सभांमध्ये घुसण्याचा प्रकार करू नका. प्रेक्षक शोधत आला असाल तर आम्ही तुम्हाला नीटपणे दाखवू की प्रेक्षक कसे असतात. तुम्ही डिस्टर्ब करतात तेव्हा हे लक्षात ठेवत नाही. तुमच्या मागच्या खुर्च्या रिकाम्या होत्या, आमच्या मागे प्रेक्षक, आमच्या खुर्च्यांवर, प्रत्येक खुर्चीवर प्रेक्षक बसलाय. तुम्ही उभं राहिलात की आमच्या प्रेक्षकांना दिसत नाही, म्हणून येऊन असा अघोरी कृत्य करण्याचा प्रकार इथून पुढे अखिल भारतीयच्या अध्यक्षांनी करू नये. आलात तर इथून पुढे आमच्या महामानवांचा केलेला अपमान, सावरकरांना संमेलनाध्यक्ष करता आणि बाबासाहेबांची दखल घेत नाहीत. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं म्हणून अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर, अमर शेख ही गावोगावी फिरलेत लाल बावटा कला पथक घेऊन आणि मराठीची महती त्यांनी गायली. त्या साहित्यिकांना, त्या शाहिरांना साधं निमंत्रण देण्याची तुम्ही हे दाखवली नाहीत. आणि तुम्ही काय आम्हाला व्यवहार शिकवतात की तुम्ही कसे वागतात. विद्रोहीवाल्यांकडे लोकांशी वागायची पद्धत नाही असे गळे ब्राह्मणी पत्रकार काढतात. त्यांना काय असेल जनाची नाहीतरी मनाची त्यांनी बाळगली पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथून पुढे या पद्धतीचा व्यवहार करू नका. परवानगी घेऊन या आणि मग तुमचाही सन्मान त्याच्यामध्ये निश्चित राहील असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं म्हणणं राहणार आहे. आमच्या चाललेल्या कार्यक्रमाला डिस्टर्ब केल्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या बातम्या शोभणे आले आणि त्यांना धक्काबुक्की अशा झालेल्या आहेत. परंतु विद्रोही 2024 नावाचं यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण विद्रोहीमध्ये काय काय झालं ते आम्ही केलेलं आहे. भूमिका घेणारे जे पत्रकार होते त्यांनी आमचं म्हणणं काय होतं हेही आपल्यापर्यंत पोहोचवलंय. ते तुम्ही नीट बघा सर्व प्रेक्षकांनी आणि विद्रोहीबद्दल कुठलाही गैरसमज न करता 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या तयारीला आपण लागूयात. काळ कठीण आहे. तिथून पुढची संमेलनं घेऊ देतील की नाही बघूयात. नाही संमेलनं घेऊ दिली तर चौकात उभं राहून कविता म्हणूयात. चौकात उभं राहून विद्रोहाचा आवाज आपण बुलंद करत राहू. लोकशाही धोका तिच्या पुढे निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे साहित्य संस्कृतीच्या सर्व आपण रखवालदारांना इथून पुढच्या काळामध्ये आपली शब्दरूपी हत्यारं ही परजून ठेवावी लागतील आणि विद्रोहाचा जागर कायम ठेवावा लागेल. तर चला मग 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा विजय हा साजरा करत असतानाच 19च्या तयारीला पण लागूयात. एवढंच आजच्या सत्यवेदच्या निमित्तानं सांगते आणि थांबते. सत्य की जय हो.